म्हणतील का फसवणुकीचा गुन्हा जर सुप्रीम कोर्ट दाखल करायला लावतं आणि असा मंत्री मंत्रिमंडळामध्ये आहे तर नैतिकतेच्या आधारावर एकतर त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून दूर केलं पाहिजे आणि त्यांच्यावर रिसर खटला चालला पाहिजे। हा नैतिकतेचा विषय। नाकाने कांदे सोलून चालणार नाही मुख्यमंत्र्यांना। एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय, याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात। आणि PMLA कायद्याखाली हा गुन्हा दाखल करणं, तपासाला पाठवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। राज्याचे मुख्यमंत्री ज्यांनी सरकारी तिजोरीचा अपहार केला, शेतकऱ्यांचेच पैसे लाटले, हे सुप्रीम कोर्टामध्ये आल्यावर त्यांनी या संदर्भात आदेश दिला। असे मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळात असतील तर स्वच्छ कारभार, पारदर्शक कारभार या संदर्भात त्यांनी यापुढे विरोधकांना प्रवचनं देऊ नयेत, एवढंच मला म्हणायचं आहे। आणि हा विषय विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी लावून धरला पाहिजे। शेतकऱ्यांची फसवणूक कोण करतं या महाराष्ट्रामध्ये आणि कोणत्या लेवलचे, बरं का, CMच्या भाषेमध्ये कोणत्या लेवलचे नेते करून तुमच्या बाजूला बसले आहेत हे जरा पहा। त्यांचा राजीनामा जर घेतला नाही तर या महाराष्ट्रामध्ये मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराला पूर्ण अभय देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे असं मी मानतो। 10,000 शेतकऱ्यांची फसवणूक हा लहान गुन्हा नाही मित्रांनो। 10,000 शेतकऱ्यांच्या नावानं, आणि हे कोणी केलंय तर सहकार सम्राट। हे कोणी केलंय? सहकार सम्राट। गुन्हा दाखल कुठे झालाय? त्यांच्याच लोणी गावात, प्रवरानगरला।